हॅलो स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, वेलकम टू स्कॉलर्स लर्निंग फाउंडेशन. स्कॉलरशिप एक्झाम डेट ही डिक्लेअर झालेली आहे, जी फेब्रुवारी 2026मध्ये शेड्यूल आहे. आणि सर्वच विद्यार्थ्यांनी पालकांचं हार्दिक अभिनंदन, ज्यांनी प्रिपरेशनसाठी सुरुवात केलेली आहे. तर सर्वच विद्यार्थ्यांची सुरुवात ही 100% झालेली असेल असं नाही आहे. काही विद्यार्थ्यांची 70% प्रिपरेशन झाली असेल, काही 50% असतील, काही 80%वरती असतील, काही 30% आणि काहींनी अजून सुरुवातही केली नसेल. तर आपण हा कोर्स लॉन्च करत आहोत, क्रॅश कोर्स, जो 1 डिसेंबर 2026 पासून स्टार्ट होतो आहे, टिल एक्झाम डेटपर्यंत असणार आहे. ह्या कोर्समध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हरेज घेणार आहोत, प्लस मॉक टेस्ट घेणार आहोत, टॉपिक वाईज रिव्हिजन टेस्ट घेणार आहोत. लास्ट 10 इयर्समध्ये विचारले गेलेले त्याच क्वेश्चन पेपरची आपण ह्यामध्ये रिव्हिजन घेणार आहोत, क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करणार आहोत इंग्लिश सब्जेक्टसाठी 1 डिसेंबरपासून. तर ह्या कोर्सचे काय काय वैशिष्ट्य आहेत, काय काय फीचर्स आहेत, त्या आपण पुढच्या डेमो लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने हा कोर्स आपण कंटिन्यू करणार आहोत. आता टाईम पिरियड हा खूप लिमिटेड राहिलेला आहे. हार्डली 2 महिने आपल्याकडे आहेत. ह्या 2 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हरेज प्लस त्याच्यावरती प्रॅक्टिस टेस्ट. प्रॅक्टिस टेस्ट ही वीकली असणार आहे आणि टॉपिक वाईज असणार आहे. काही मिक्स प्रॅक्टिस टेस्ट असतील आणि मॉक टेस्टसुद्धा असतील. तर मुलांना पूर्ण सिलेबस कव्हरेज देऊन मुलांची पूर्ण प्रिपरेशन एंड टू एंड ह्यामध्ये कवर करून घेतली जाणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघावा. चला तर पाहूयात, पुढच्या काही मिनिटामध्ये आपण डेमो लेक्चर घेणार आहोत. So let's start our English subject. Very first unit number 1, vocabulary, and topic is word formation. वर्ड फॉर्मेशनमध्ये आपण पाहूयात कन्सेप्ट पार्ट ऑफ द स्पीच. पार्ट ऑफ द स्पीच म्हणजे काय? डे टू डे लँग्वेजमध्ये आपण खूप काही वर्ड्स बोलत असतो, जे मिनिंगफुल सेंटेन्समध्ये कन्वर्ट होत असतात. आणि त्या सेंटेन्समध्ये जे वर्ड्स असतात, त्या वर्ड्सना डिफरंट क्लासेसमध्ये डिवाइड केलं जातं. याला म्हणतात पार्ट्स ऑफ द स्पीच. द वर्ड दॅट आर डिवाइडेड इंटू काइंड्स or classes is called a part of the speech. So these are 8 part of the speech. There are 8 part of the speech. First one is noun, adjective, adverb, verb, pronoun, preposition, conjunction and interjection. तर हे आहेत 8 टाइप्स पार्ट ऑफ द स्पीचचे. आपण वन बाय वन पाहूयात डिटेल डेफिनेशन आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. फर्स्ट आहे नाउन. नाउन इज अ वर्ड दॅट इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग्स, फिलिंग्स और आयडिया. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या प्लेसचं प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, ॲनिमल नेम, ह्या सर्वांना आपण नाउन ह्या कॅटेगरीमध्ये बोलतो. त्याचे एक्झाम्पल पाहिलं तर रश्मी इज अ गर्ल्स नेम, डॉग इज ॲनिमल नेम, बलून इज अ थिंग्स नेम, सो कंट्री, वॉचमॅन, दीज आर अ नाउन. नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब नाउन ऑर प्रोनाउन अँड ॲड मिनिंग टू इट. ॲडजेक्टिव्ह हा असा वर्ड आहे की तो नाउनला आणि प्रोनाउनला डिस्क्राईब करत असतो आणि त्याचं मिनिंग ॲड होतं, त्याच्यामुळे इन्क्रीज होतं. म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल राऊंड बलून ही इज अ नाउन आहे, पण या नाउनचं मिनिंग ह्या राऊंड ह्या वर्डने अजून डिस्क्राईब झालेला आहे. म्हणजे येलो बलून, राऊंड बलून किंवा स्क्वेअर बलून, आपण जेव्हा जे वर्ड्स वापरतो त्या नाउनसाठी डिस्क्राईब करायला, त्या वर्ड्सना बोलतात ॲडजेक्टिव्ह. पुअर पीपल हे झाले ॲडजेक्टिव्ह. पुढे आपण खूप काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. आत्ता फक्त डेफिनेशन समजून घेऊयात आणि काही एक्झाम्पल्स. ॲडवर्ब म्हणजे काय? द वर्ड दॅट ॲड मिनिंग टू वर्ब. ओके, ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर वर्ब. म्हणजे वर्बमध्ये मिनिंग ॲड करत असते किंवा ॲडजेक्टिव्ह किंवा एखाद्या दुसऱ्या ॲडवर्बमध्ये मिनिंग ॲड करणारा जो वर्ड असतो त्याला ॲडवर्ब म्हणायचं. त्याचं एक्झाम्पल, शी वॉक स्लोली. आता शी वॉक्स कशी चालते? तर ती स्लोली चालते, फास्ट चालते, क्विक चालते. तर स्लोली, क्विकली हे वर्ड जे आहेत ते वर्ब म्हणजे वॉक्स ह्या वर्बला डिस्क्राईब करतात. सो स्लोली इज अ ॲडवर्ब. ही स्पोक कसा बोलतोय? तो लाऊडली बोलतोय, लाऊडली, देन स्लोली, हे वर्ड झाले ॲडवर्ब. नेक्स्ट कॅटेगरी आहे वर्ब म्हणजे दॅट टेल्स व्हॉट पर्सन ऑर थिंग डज, इज डुईंग और हॅज डन. म्हणजे पर्सनने काय काम केलं आहे, कोणती ॲक्शन केली आहे, अँड ॲक्शन इज डन बाय नाउन. ओके, इट डिनोट्स ॲक्शन, स्टेट, बिंग और पोझिशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आय हॅव अ पेन. तर माझ्याजवळ पेन आहे, तर माझ्याजवळ आहे म्हणजे पोझिशन, आय होल्ड दिस पेन. ओके, सो इट शोज हॅव इज अ वर्ड दॅट इज वर्ब. ओके, सो इज, ॲम, हॅव, इज आर ऑल्सो वर्ब्स. देन एनी स्टेट, any beings, for example he is a lawyer is a profession. So again
ही इज अ लॉयर. इज काय झालं, इज हा वर्ब झाला. ओके. एक्झाम्पल हेल्प, वॉच, टायर्ड, सॅड, सीट, देन अगेन रन, वॉक, हे सर्व झाले वर्ब्स. नेक्स्ट कॅटेगरी आहे प्रोनाउन. अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. तर नाउनच्या ऐवजी वापरले जाणारे वर्ड्स. फॉर एक्झाम्पल सतीश. सतीश इज अ नेम ऑफ अ बॉय. ओके. बट वी से दॅट सतीश इज गोइंग टू पुणे. नेक्स्ट टाइम वी से दॅट ही इज गोइंग टू पुणे. आपण पुन्हा पुन्हा सतीश सतीश बोलण्यापेक्षा आपण त्याला बोलतो ही. ओके. सो ही, शी, इट, दे, हे सर्व काय झाले प्रोनाउन. ओके. सो इन्स्टेड ऑफ युझिंग नाउन प्रोनाउन वापरले जातात. त्या वर्ड्सना बोलायचं प्रोनाउन. नेक्स्ट आहे प्रिपोजिशन. अ वर्ड प्लेस बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो रिलेशन बिटवीन वर्ड्स. म्हणजे असा जो वर्ड आहे तो नाउन आणि प्रोनाउनच्या अगोदर वापरला जातो आणि त्याच्यामुळे रिलेशन शो करतो. ओके. त्या वर्ड्समधलं रिलेशन आपल्याला समजतं. राऊंड द डायग्राम. तर डायग्राम ही काय आहे, डायग्राम ही नाउन आहे. ओके. पण डायग्राम कशी आहे, राऊंड आहे, स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे. तर राऊंड ह्या शब्दाने ते डिस्क्राईब झालेले आहे. त्यामुळे प्रिपोजिशन यामध्ये राऊंड हा शब्द ॲज अ प्रिपोजिशन म्हणून वापरला जातो. समटाईम्स राऊंड हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरला जातो. म्हणजे असे काही वर्ड्स आहेत, असे काही कॉमन वर्ड्स आहेत जे डिफरंट पार्ट ऑफ द स्पीच म्हणून वापरले जातात. आता इथे राऊंड हा शब्द आपण ॲज अ प्रिपोजिशन म्हणून वापरला, कारण नाउनच्या अगोदर वापरलेला आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याची पोझिशन समजते. ऑन द पिलो. ओके. ऑन द पिलो. ऑन द टेबल. म्हणजे टेबल, पिलो हे काय झाले नाउन झाले. पण त्यामुळे ऑन ह्या वर्डमुळे त्या नाउनचं आपल्याला पोझिशन समजते आणि त्याच्यामुळे रिलेशन समजतं. हे झाले प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचे खूप काही एक्झाम्पल्स आहेत, आपण पुढे खूप पाहूयात. कंजक्शन. कंजक्शन इज अ जॉईनिंग वर्ड. कंजक्शन हा दोन वर्ड्सला, नाउनला, सेंटेन्सला, फ्रेजेसला जॉईन करत असतो. तर कंजक्शन इज अ जॉईनिंग वर्ड दॅट कनेक्ट्स वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्स इज कॉल्ड ॲज अ कंजक्शन. कोणकोणते आहेत, अँड, बट, ऑर, बिकॉज हे सर्व कंजक्शनमध्ये येतात. आणि नेक्स्ट आहे इंटरजेक्शन. अ वर्ड दॅट एक्सप्रेस सडन फिलिंग ऑर इमोशन्स. म्हणजे काही फिलिंग्स, इमोशन शो करणारे जे वर्ड्स आहेत ते येतात इंटरजेक्शनमध्ये. वाव, ओहो, अला, हे सर्व वर्ड झाले इंटरजेक्शनमध्ये. आपण पुढे आता एक्झाम्पल ह्याचे काही पाहूयात. ओके. फर्स्ट पाहूयात नाउन. नाउनमध्ये गर्ल्स, बॉयज हे सर्व कॉमन नाउन. डॉक्टर प्रोफेशन झालं, टीचर हे प्रोफेशन झालं, फार्मर, स्टुडंट्स, मदर, फादर हे सर्व झाले नाउन्स. ब्रदर, बेबी, चाइल्ड, मेन, मॅन, वुमन, फ्रेंड्स हे सर्व नाउन आले. सिटी, विलेज, टाउन, कंट्री, इंडिया, मार्केट, पार्क हे सर्व झाले नाउन. रिव्हर, प्लेस झालं. ओके. देन माउंटेन, लेक हे सर्व काय झाले प्लेसेस झाले. नेम ऑफ दी प्लेस. देन रोड, ब्रिज, शॉप हे सर्व झाले प्लेस. देन बुक, पेन, पेन्सिल हे झाले नेम ऑफ द थिंग्स. ओके. हॉनेस्टी, ब्रेवरी, फ्रीडम, ब्युटी, काइंडनेस, विजडम, करेज, पीस ऑर जॉय, अँगर हे सर्व फिलिंग हे सर्व झाले नाउन्स. फिलिंग, स्टेट हे सर्व झाले नाउन. आपण नाउनच्या कॅटेगरीमध्ये पाहिलेलं होतं. फिलिंग्स, आयडिया जे असतील ते नाउन येतात. त्याच्यानंतर पाहूयात प्रोनाउन. प्रोनाउन हे इन्स्टेड ऑफ नाउन वापरले जातं. आय, यू, ही, शी, इट, दे, मी, हिम, हर हे सर्व झाले आणि प्रोनाउन. अस, देम, माइन, युअर्स, हर्स, देअर्स, मायसेल्फ, यू, हिमसेल्फ, युअरसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, युअरसेल्फ, देमसेल्फ, ईच, अदर, अनदर, एव्हरीवन, एनीवन, समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, समथिंग हे सर्व प्रोनाउनच्या कॅटेगरीमध्ये येतात. मेनी, सेव्हरल, सम, ऑल, बोथ, सच, वन, अनदर, हुज, हुम हे सर्व प्रोनाउन. नेक्स्ट आहे वर्ब. वर्ब कोणते असतात तर ॲक्शन वर्ब असतात. ओके. वर्ब म्हणजे ॲक्शन घेणारे ॲक्शन वर्ब्स. रन, जम्प, वॉक, सिट, स्टँड, ईट, ड्रिंक, रीड, राईट, स्पीक हे सर्व झाले ॲक्शन वर्ब. स्लीप, डान्स हे सर्व ॲक्शन. स्माइल, वॉच, क्लाइंब. ओके. नेक्स्ट लिसन, कुक, ड्रॉ, पेंट. देन सेल, ब्रिंग, टेक, गिव, हेल्प, टेक, लर्न, ग्रो, थ्रो, कॅच. देन थिंक, फील, नो, बिलीव, बिकम, इज, ॲम, वॉज, वेअर, हॅव, हिज, हॅव हे सर्व झाले वर्ब झाले. पुढे आहेत ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, नाउनला डिस्क्राईब करतात. आता टॉल,
टॉल डॉल, डॉलला डिस्क्राईब केलेला आहे ॲडजेक्टिव्हने, टॉल ह्या वर्डने, म्हणून टॉल हा ॲडजेक्टिव्ह. ओके. देन शॉर्ट, बिग, स्मॉल, यंग, ओल्ड हे सर्व काय झाले डिस्क्राईब करतात नाऊनला. आता ब्युटिफुल गर्ल, ओके, शीला इज अ ब्युटिफुल गर्ल, शीला काय झाली नाऊन झाली, आणि आपण गर्लला ब्युटिफुल म्हणून डिस्क्राईब केलेला आहे, त्यामुळे ब्युटिफुल हा वर्ड ॲडजेक्टिव्ह झाला. फास्ट, स्लो, हॅपी, सॅड, रिच, पुअर हे सर्व वर्ड ॲडजेक्टिव्ह नाऊनला डिस्क्राईब करतात. देन ब्राईट, डार्क, क्लीन, हेवी, लाईट, हॉट, कोल्ड, लॉंग, शॉर्ट, काइंड, रूड, ब्रेव, फुलिश, क्लेवर, हॉनेस्ट, पोलाइट, लेझी, ॲक्टिव्ह, जेंटल, नॉइसी, क्वाईट, स्वीट, सोअर, बिटर हे सर्व काय झाले ॲडजेक्टिव्ह झाले. म्हणजे एखादा नाऊन असेल, आता फॉर एक्झाम्पल करेला इज अ नाऊन नेम ऑफ व्हेजिटेबल, बट आपण काय म्हणतो बिटर करेला, ओके, बिटर गार्ड. तर बिटर हे काय झालं ॲडजेक्टिव्ह झालं, कारण आपण करेलाला डिस्क्राईब करतो बिटर ह्या वर्डने, म्हणून ॲडजेक्टिव्ह. पुढे आहेत ॲडवर्ब वर्बला डिस्क्राईब करणारे वर्ड म्हणजे ॲडवर्ब. तर स्लोली, क्विकली, फास्ट, स्लोली, रन लाऊडली, स्पीक लाऊडली, सायलंटली हे सर्व काय करतात वर्बला डिस्क्राईब करतात. अँग्री, सॅडली, नीटली, बॅडली, वेल. देन आहेत ऑलवेज, निव्हर, ऑफन, रिअरली, समटाइम्स, युजली, एस्टरडे, टुडे, टुमारो, नाव हे सर्व काय करतात वर्बला डिस्क्राईब करत असतात. सो दॅट कम्स अंडर ॲडवर्ब कॅटेगरी. देन, हिअर, देअर, एव्हरीवेअर, एनिवेअर, इनसाइड, आउटसाइड, अबाव, बिलो, अब्रॉड हे सर्व आहेत ॲडवर्बच्या कॅटेगरीतले. ऑलमोस्ट, ऑलरेडी, जस्ट, हार्डली, नियरली, कम्प्लिटली, टोटली, शुअरली, मेबी, सर्टनली, सून, लॅटर, अर्ली, फास्ट, टुगेदर, सेपरेटली, फॉरवर्ड, बॅकवर्ड, इझिली, ब्रेवली हे सर्व आले ॲडवर्ब ह्या कॅटेगरीमध्ये. आता नेक्स्ट पाहूयात प्रिपोजिशन कोणाला बोलायचं. तर प्रिपोजिशन हा वर्ड नाऊनच्या बिफोर येतो आणि तो वर्ड रिलेशन शो करत असतो वर्डमधलं. तर इन, ऑन, अंडर, ओव्हर, नियर, बिसाइड, बिहाइंड, बिटवीन, इनसाइड, आउटसाइड हे सर्व येतात प्रिपोजिशनमध्ये. बिलो, अबाव, ओके, अबाव, बिलो, अक्रॉस, थ्रू, ड्युरिंग, बिफोर, आफ्टर, अप, डाऊन, लॉंग, अलॉंग हे सर्व प्रिपोजिशन. राउंड, ऑन, इन टू, ऑन टू, ऑफ, फ्रॉम, टू, टुमारो, अगेन्स्ट, विदिन, विदाउट हे सर्व प्रिपोजिशन. अमंग, बिनीथ, बिसाइड, बियॉन्ड, कन्सर्निंग, डिस्पॅट, एक्सेप्ट, फॉलोइंग, लाईक आणि पास्ट हे सर्व प्रिपोजिशन. अजून आहेत कॅटेगरी ह्यामध्ये नियर, अपॉन, विथ, ॲट, बाय, अबाउट, अराउंड, ओव्हर, थ्रूआउट, अंटिल हे सर्वचे सर्व प्रिपोजिशनमध्ये येतात. आणि ह्यामध्ये काही असे वर्ड्स आहेत जे डिफरंट पार्ट ऑफ द स्पीचमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल राऊंड हा ॲडवर्ब म्हणून येतो, ॲडजेक्टिव्ह म्हणून येतो, नाऊन म्हणून येतो, असे डिफरंट मोर दॅन वन पार्ट ऑफ द स्पीचमध्ये येतात. सो आपण पुढे काही त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात खूप सारे. इंटरजेक्शन म्हणजे फिलिंग्स, इमोशन शो करणारे वर्ड्स. वाव, ओ, हॅलो, गुड बॉय, देन ओ, नो, एपी, आहा, फ्यू, वॉट हे सर्व आले ह्यामध्ये इंटरजेक्शनमध्ये. अवेसम, फॅन्टास्टिक, अमेझिंग, वेट, ओ, हो, ओ, वाव, ओके, ओ, रिअली, ओ, या, ओ, आहा, देन बहुत, रिअली हे सर्व आले इंटरजेक्शन कॅटेगरीमध्ये. हां, आपण आता 8 टाईप्स ऑफ दी पार्ट ऑफ द स्पीच पाहिले, त्याचे डेफिनेशन्स पाहिले आणि काही एक्झाम्पल्स पाहिले. सो क्विक रिवाइज इट. फर्स्ट वन इज नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. तर नाउन म्हणजे नेम ऑफ द प्लेस, थिंग, पर्सन, फिलिंग्स ऑर आयडिया. ॲडजेक्टिव्ह म्हणजे वर्ड डिस्क्राईब नाउन, ओके, नाउन ऑर प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह. ॲडवर्ब हू डिस्क्राईब वर्ब मीन्स ॲडवर्ब. वर्ब जो आहे तो ॲक्शन वर्ब असतात, ओके, अँड ॲक्शन, स्टेट, बीइंग और पोझिशन शो करत असते. नेक्स्ट आहे प्रोनाउन आपण नाउन इन्स्टेड ऑफ नाउन यूज करतो, ही, शी, ओके, इट, दे हे सर्व झाले प्रोनाउन. प्रिपोजिशन म्हणजे नाउनच्या बिफोर असतात आणि ते रिलेशन शो करत असतात वर्ड्समधलं, त्याला प्रिपोजिशन. अंडर, अपॉन, बिलो, अबाव हे सर्व प्रिपोजिशन. कंजंक्शन म्हणजे जॉईनिंग वर्ड्स आहे, जो 2 सेंटेन्स वर्ड, नाउन, फ्रेजेस यांना कनेक्ट करत असतो. अँड, ऑर, बिटवीन हे सर्व. बिकॉज, बिटवीन नाही आहे, प्रिपोजिशन आहे. देन इंटरजेक्शन वर्ड आहे जो फिलिंग्स, इमोशन शो करतात. सो दीज आर 8 पार्ट ऑफ दी स्पीच. सो आता आपण पुढच्या स्टेजमध्ये पाहूयात ॲडिशनल नोट्स काही जे
मोर दॅन वन पार्ट ऑफ द स्पीचमध्ये वापरले जाणारे काही वर्ड्स असतात. जसे की राऊंड. राऊंड हा ॲज अ ॲडजेक्टिव्ह प्रिपोजिशन म्हणून वापरला आहे. फॉर एक्झाम्पल राऊंड बलून. बलून कसा आहे? राऊंड आहे, म्हणजे नाऊनला डिस्क्राईब केलं आहे, दॅट्स वाय इट इज ॲडजेक्टिव्ह. सेकंड कॅटेगरी आहे वी वॉक अराउंड द टेबल. टेबल इज अ नाऊन आणि नाऊनच्या बिफोर आलेला आहे. वॉक इज अ वर्ब आहे. वी वॉक अराउंड द टेबल, तर इथे ॲज अ प्रिपोजिशन म्हणून आलं आहे. अराउंड वी वॉक अराउंड द टेबल. अजून पाहूयात पुढे काही एक्झाम्पल्स. ॲज अ वर्ब म्हणून वापरला गेला आहे. द कंपनी प्लॅन टू राऊंड द नंबर्स. ॲज अ वर्ब म्हणून पाहिलेला आहे. इथे ॲडवर्ब म्हणून पण आहे. ही लुक्स राऊंड द चेक. सेकंड पाहूयात लाईट. लाईट हा वर्ब ॲज अ नाऊन, ॲज अ ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब म्हणून पाहिलेला आहे, वापरलेला आहे. द लाईट वॉज व्हेरी ब्राईट. लाईट म्हणजे आपण जी घरामध्ये वापरतो, ट्यूब लाईट किंवा बल्ब हे सर्व. तर लाईट वॉज व्हेरी ब्राईट, तर इथे ॲज अ नाऊन म्हणून वापरला आहे. ओके. आणि ब्राईट हा डिस्क्राईब करतो लाईट ह्या वर्डला. सो ब्राईट हा इथे ॲडजेक्टिव्ह, पण लाईट हा जो आहे वर्ड तो ॲज अ नाऊन म्हणून आलेला आहे. सेकंड कॅटेगरी आहे ॲडजेक्टिव्हची. दिस बॅग इज व्हेरी लाईट. बॅग इज अ नाऊन. नाऊनला डिस्क्राईब केलेला आहे लाईट ह्या वर्डने, म्हणजे ही बॅग खूप हलकी आहे. आता बॅग कशी आहे? लाईट आहे. सो लाईट वर्ड आहे इथं ॲज अ ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. नेक्स्ट आहे प्लीज लाईट द कॅन्डल. कॅन्डल आहे, नाऊन आहे. हां, पण काय ऑर्डर काय आहे? प्लीज लाईट द कॅन्डल. लाईट म्हणजे लावा, कॅन्डल लावा. ओके. कॅन्डल लाईट, तर इथे वर्ब म्हणून यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे फास्ट. फास्ट हा वर्ड ॲज अ ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, नाऊन म्हणून वापरला गेलेला आहे. फर्स्ट पाहूयात ॲडजेक्टिव्ह. ओके. चिता आर फास्ट ॲनिमल. ॲनिमल कोणता आहे? चिता. चिता कसा आहे? फास्ट आहे. तर चिता इज अ नाऊन आणि नाऊनला डिस्क्राईब करतो तो वर्ड असतो ॲडजेक्टिव्ह. तर इथे चिता आर फास्ट ॲनिमल. ओके. सो फास्ट इज अ ॲडजेक्टिव्ह. आता ॲज अ वर्ब म्हणून कसा डिस्क्राईब केला आहे? शी रन्स फास्ट. रन काय आहे? रन इज अ वर्ब. तो वर्बला डिस्क्राईब करणारा वर्ड असतो तो ॲडवर्ब. वर्बमध्ये मिनिंग ॲड करणारा किंवा वर्बला डिस्क्राईब तो ॲडवर्ब. नाऊनला डिस्क्राईब करणारा जो असतो तो ॲडजेक्टिव्ह. सो इथं कन्फ्युजन आपण नाही करून घ्यायचं. थर्ड आहे ॲज अ नाऊन म्हणून वापरला आहे. ही वेंट ऑन फास्ट फॉर 2 days. आता फास्ट म्हणजे उपवास. इथे काय आहे? नाऊन ॲज अ वापरलेला आहे. ओके. सो नेम आहे उपवास. उपवास हा एक नाव आहे. सो ही वेंट ऑन अ फास्ट फॉर 2 days ॲज अ नाऊन म्हणून वापरला आहे. सो पुढे पाहूयात अजून काही वर्ड्स. राईट. राईट हा शब्द जो आहे, वर्ड आहे, तो ॲज अ नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आणि वर्ब असे 4 पद्धतीने वापरला जातो, म्हणजे पार्ट ऑफ द स्पीचमध्ये वापरला जातो. तर एक्झाममध्ये, स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये असे काही वर्ड्स, असे काही एक्झाम्पल क्वेश्चन्स विचारले जातात जे थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. मोस्टली एक्झामचा पॅटर्न हा 30% क्वेश्चन्स हे इझी असतात, जे इझिली मुलं सॉल्व करू शकतात. 40% क्वेश्चन हे मीडियम लेवलचे असतात, त्याला थोडासा स्टडी अजून करावा लागतो. आणि उरलेले 30% क्वेश्चन हे थोडेसे डिफिकल्ट ॲडव्हान्स लेवलचे असतात, जे असे कन्फ्यूज करणारे असतात. जसं की आता राईट हा जो वर्ड आहे तो ॲज अ नाऊन म्हणून पण वापरला जातो, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आणि वर्ब अशा 4 पार्ट ऑफ द स्पीचमध्ये ह्याला यूज केला जातो. पहिला आहे नाऊन म्हणून वापरला. आता पाहूयात. यू हॅव अ राईट टू स्पीक, म्हणजे तुम्हाला तो हक्क आहे, अधिकार आहे स्पीक बोलण्याचा. इथं नाऊन म्हणून वापरला आहे. राईट इज अ नाऊन. सेकंड आहे ॲडजेक्टिव्ह म्हणून. दिस इज अ राईट आन्सर. आन्सर इज अ नाऊन. नाऊनला डिस्क्राईब केलेलं आहे राईट. राईट, रॉंग हे 2 आपण आन्सरला डिस्क्राईब करतो. आपण एखाद्या आन्सरला राईट आहे की रॉंग आहे. ओके. सो राईट इज अ डिस्क्रायबिंग वर्ड फॉर अ नाऊन. ओके. आन्सरला डिस्क्राईब करतो. सो इट कम्स अंडर ॲडजेक्टिव्ह पार्ट ऑफ द स्पीच. पुढे आहे शी अराईव्ह राईट ऑन टाईम. अराईव्ह इज काय आहे? अराईव्ह इज अ ॲक्शन वर्ब आहे. ओके. वर्ब आहे, तर वर्बला डिस्क्राईब केलं आहे. अराईव्ह ती पोहोचली, पण कधी? वेळेत पोहोचली का उशिरा पोहोचली? राईट पोहोचली. राईट ऑन अ टाईम, वेळेत पोहोचली. सो राईट हा वर्ड कोणाला डिस्क्राईब करतोय? ॲक्शनला डिस्क्राईब, वर्बला डिस्क्राईब करतोय. सो इट कम्स अंडर अ ॲडवर्ब कॅटेगरी. देन पुढे पाहूयात वर्ब कॅटेगरीचा. दे विल राईट देअर मिस्टेक. ते त्यांची मिस्टेक करेक्ट करतील. सो राईट इज अ वर्ब म्हणून इथे वापरला आहे. पुढे अजून पाहूयात काही एक्झाम्पल्स.
वेल हा ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, नाऊन ह्या 3 पार्ट ऑफ द स्पीचमध्ये वापरला जातो. फर्स्ट आहे शी सिंग्स. कशी गाते ती? तर वेल म्हणजे ती गाते, म्हणजे वर्बला डिस्क्राईब केलं वेल ह्या वर्डने. ओके, शी सिंग्स वेल, सो इट कम्स अंडर ॲडवर्ब. नेक्स्ट आहे आय एम नॉट फिलिंग वेल टुडे. सो आय एम नॉट फिलिंग, फिलिंग्स काय आहेत हे नाऊन आहे आणि त्याला डिस्क्राईब केलेलं आहे वेल ह्या वर्डने. वेल, बॅड, या अजून कोणता, गुड, आय एम फिलिंग गुड, हे सर्व काय झाले गुड, वेल हे झालं ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून इथे यूज केला गेला. पुढे आहे नाऊन. द वेल ड्रायड अप इन समर. आता वेल म्हणजे काय? वेल म्हणजे विहीर. आता इथे ॲज अ नाऊन म्हणून वापरला गेला आहे. द वेल ड्रायड अप इन समर. ओके, म्हणजे उन्हाळ्यामध्ये विहीर ही कोरडी असते. असे अजून बरेचसे काही एक्झाम्पल्स आहेत, जसे की आता बॅक. बॅक हा नाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह अशा 4 पार्ट ऑफ द स्पीचमध्ये वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, हिज बॅक हर्ट. आता बॅक म्हणजे आपली पाठ, तर त्याची पाठ दुखते आहे. पाठ काय झाला? हा एक नाऊन झाला, म्हणजे आपल्या बॉडीचा पार्ट नेम झालं. सो इट्स कम्स अंडर नाऊन कॅटेगरी. सेकंड आहे प्लीज बॅक द कार अप. म्हणजे कृपया गाडी मागे घ्या. म्हणजे हे काय झालं, बॅक इथे ॲज अ वर्ब म्हणून वापरला गेला, बॅक. ओके, देन ही स्टेप्ड बॅक स्लोली. आता स्टेप हा इथं मेन वर्ब आला. ओके, स्टेप आणि बॅक. बॅक हा वर्ब कसा वापरला गेला आहे? वर्बला डिस्क्राईब करतोय, म्हणून तो हळूहळू मागे गेला मागे. स्टेप पण कसा गेला? हळूहळू गेला, मागे गेला. सो मागे गेला, पुढे गेला. ही स्टेप, ओके, ही बॅक या फ्रंट. कोणता वर्ड वर्बला डिस्क्राईब करतोय? तर बॅक हा वर्ड डिस्क्राईब करतोय. म्हणजे ही स्टेप बॅक और ही स्टेप फ्रंट, ही स्टेप फॉरवर्ड. सो हे वर्ड काय करतात? वर्बला डिस्क्राईब करतात. सो इट कम्स अंडर ॲडवर्ब कॅटेगरी. नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह. यूज द बॅक डोअर. डोअर आहे काय? डोअर हा एक नाऊन आहे. ओके, नाऊनला डिस्क्राईब केलेला आहे बॅक ह्या वर्डने, म्हणजे पाठीमागचा दरवाजा किंवा पुढचा दरवाजा. यूज द फ्रंट डोअर, यूज द बॅक डोअर. ओके, सो बॅक, फ्रंट हे इथे ॲज ए ॲडजेक्टिव्ह म्हणून येत आहेत. सो असे काही एक्झाम्पल्स अजून पुढे आपण पाहणार आहोत, जे एक्झाममध्ये असे कॉम्प्लेक्स लेवलला विचारले जातात आणि टाईप ऑफ द पार्ट ऑफ द स्पीच आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतात. सो अगेन फेअर, लेफ्ट, हे खूप काही एक्झाम्पल्स आहेत. आफ्टर आहे, देन डाऊन. आता डाऊन पाहूयात. डाऊन हा वर्ड ॲज अ ॲडवर्ब वापरला आहे. सीट डाऊन म्हणजे बसा, खाली बसा. ओके, सीट डाऊन म्हणजे डाऊन हा इथं बसण्याच्या क्रियेला, वर्बला डिस्क्राईब करतोय, म्हणून इथं ॲडवर्ब. देन प्रिपोजिशन म्हणून सुद्धा इथं आलेलं आहे बघा. द कॅट रॅन डाऊन द स्टेअर्स. स्टेअर्स काय आहे? नाऊन. नाऊनच्या अगोदर आलेला आहे आणि तो काय करतोय? रिलेशन शो करतोय. द कॅट रॅन, कुठे पळाली कॅट? डाऊन द स्टेअर्स, स्टेअरच्या खाली पळाली. तो प्रिपोजिशन म्हणून डाऊन, अप, अबाव हे सर्व वर्ड ॲज अ प्रिपोजिशन म्हणून इथे यूज केला गेला आहे. देन नाऊन. आता नाऊन म्हणून कसा वापरला गेला आहे? द टीम हॅड अनादर डाऊन इन द गेम. ते इथे नाऊन म्हणून पाहिलेलं आहे. वर्ब, डोंट डाऊन युअर फ्रेंड्स इफोर्ट्स. ॲज अ वर्ब म्हणून, मेन वर्ब म्हणून इथे यूज केला गेला आहे डाऊन. तर हे काही भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत. आपण हे असेच पुढच्या काही सेशनमध्ये प्रत्येक टॉपिक्स वाईज असे आपण घेणार आहोत एक्झाम्पल्स प्रिपरेशन करून. तर नेक्स्ट आपण पाहूयात काही टेस्ट. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच. फर्स्ट काय आहे क्वेश्चन? ही मूव बॅक क्विकली. ही मूव, आता मूव ही काय झाली? वर्ब झाली, मेन वर्ब झाली आणि त्याला डिस्क्राईब केलं बॅक ह्या वर्डने आणि क्विकली ह्या सुद्धा वर्डने. त्यामुळे बॅक अँड क्विकली हे दोन्ही सुद्धा ॲडवर्ब आले. देन टेक द लेफ्ट टर्न. टर्न काय आहे? टर्न ही एक नाऊन आहे आणि नाऊनला डिस्क्राईब केलं आहे लेफ्टने. लेफ्ट, राईट, म्हणून हे काय झालं? लेफ्ट हा इथे ॲडजेक्टिव्ह. शी विल राऊंड द नंबर. आता इथे शी विल राऊंड द नंबर, राऊंड हा इथे ॲज अ मेन वर्ब म्हणून यूज केला गेला आहे. द लाईट इज व्हेरी ब्राईट टुडे. आता इथे लाईट हा काय आहे? नाऊन म्हणून वापरला गेला आहे. प्लीज क्लोज द डोअर. डोअर आहे, डोअर हा नाऊन आहे आणि नाऊनला ॲक्शन दिलेली आहे. प्लीज क्लोज,
म्हणजे इथे वर्ब म्हणून यूज केला गेला आहे. वी मेट आफ्टर स्कूल. ओके, इथे ॲज अ प्रिपोजिशन म्हणून वापरलेला आहे आफ्टर हा वर्ड. वी मेट आफ्टर स्कूल. स्कूल हा काय आहे, नाऊन आहे. नाऊनच्या बिफोर आलेला आहे आफ्टर आणि रिलेशन शो केलेला आहे आफ्टर. वी मेट कधी भेटणार आहोत आपण, आफ्टर स्कूल, बिफोर स्कूल. ओके, सो आफ्टर इज अ प्रिपोजिशन. शी वॉक्स फास्ट टू कॅच द बस. ह्यामध्ये आता वॉक काय आहे, वर्ब आहे आणि फास्ट त्याला डिस्क्राईब केलेला आहे. सो इट कम्स अंडर ॲडवर्ब कॅटेगरी. दे विल स्प्रिंग इन टू ॲक्शन. आता स्प्रिंग इथे काय आहे, स्प्रिंग इथे मेन वर्ब म्हणून यूज केलेला आहे. द फेअर वॉज क्राऊडेड. फेअर हा काय झाला, नाऊन झाला. फेअर म्हणजे यात्रा, एक नाऊन झालं. सो फेअर इज अ नाऊन. यात्रा गर्दीने भरली होती. ओके, सो दीज आर आन्सर कीज अगेन हिअर. सो वी आर गोइंग टू सॉल्व ऑल दीज क्वेश्चन्स. नेक्स्ट पाहूयात अगेन काही क्वेश्चन्स. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच. आता हा सेंटेन्स दिलेला आहे आणि ह्यामध्ये आपल्याला पार्ट ऑफ द स्पीच आयडेंटिफाय आहे. ॲज अ नाऊन आहे, वर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब आहे, प्रिपोजिशन, कंजंक्शन, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट आहे ही मूव बॅक क्विकली. ही मूव आहे ॲक्शन, वर्ब आहे आणि बॅकला म्हणजे बॅकने डिस्क्राईब केली. सो इट कम्स अंडर ॲडवर्ब कॅटेगरी. बॅक हा हायलाइटेड वर्ड आपण ॲडवर्ब कॅटेगरीमध्ये आला. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन वर्ड किंवा हायलाइटेड वर्ड. ही वॉक फास्ट. आता वॉक आहे हा वर्ब आहे आणि फास्ट ह्या शब्दाने डिस्क्राईब केला. सो फास्ट इज अ ॲडवर्ब. शी वेंट राऊंड द फील्ड. राऊंड इथं काय झालं, आता वेंट द फील्ड. फील्ड हा नाऊन आहे, नाऊनच्या बिफोर आलेला आहे राऊंड आणि आपण पोजिशन शो केलेली आहे, रिलेशन शो केलेलं आहे. सो राऊंड इज अ प्रिपोजिशन हिअर. दिस इज अ राईट ॲन्सर. ॲन्सर काय आहे, नाऊन आहे ॲन्सर. ओके, नाऊनला डिस्क्राईब केलेला वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह, राईट या रॉंग. सो दिस इज अ राईट ॲन्सर. सो राईट इज अ अगेन हिअर इज अ ॲडजेक्टिव्ह. दे अराइव्ह लेट. दे अराइव्ह, ते पोहोचले. म्हणजे ॲक्शन आहे, सॉरी वर्ब आहे, ॲक्शन वर्ब आहे अराइव्ह आणि अराइव्हला डिस्क्राईब केलेला आहे लेटने. दे अराइव्ह लेट, अर्ली हे जे वर्ड्स असतात ते वर्बला डिस्क्राईब करणारे असतात आणि त्यांना म्हणायचं असतं ॲडवर्ब. सो दे अराइव्ह लेट, तो हायलाइटेड वर्ड लेट जो आहे तो आहे ॲडवर्ब. द बेबी इज स्लीपिंग. स्लीपिंग इज अ ॲक्शन, सो इट इज अ वर्ब. अगेन द बॅग इज व्हेरी लाईट. आता इथे लाईट हा काय आहे, वर्ड बॅगला डिस्क्राईब करतो आहे. बॅग हलकी आहे, बॅग आहे पण ती कशी हलकी आहे म्हणजे नाऊनला डिस्क्राईब करतो. सो इट कम्स अंडर ॲडजेक्टिव्ह कॅटेगरी. प्लीज क्लोज द डोअर. डोअर क्लोज करा. ओके, प्लीज क्लोज द डोअर. सी सॅट बिहाइंड मी. आपण खूप काही एक्झाम्पल्स पाहिले सुरुवातीला. राईट, इथे आपण खूप काही एक्झाम्पल्स पाहिले होते. प्रिपोजिशन कोणाला बोलायचं, तर ह्या प्रिपोजिशनमध्ये बिहाइंड, बिसाइड हे सर्व वर्ड्स आहेत प्रिपोजिशन कॅटेगरीमध्ये येतात. तर हे सर्व तुम्ही लक्षात घेतले, पाठ केले तर एक्झाममध्ये सोपे जातात. दे वॉक अक्रॉस द रोड. अगेन वॉक अक्रॉस द रोड. आता वॉक ही काय झाले, ॲक्शन झाली, वर्ब झाला. वर्बला डिस्क्राईब केलेला आहे आणि वर्बला नाही डिस्क्राईब केलं आहे, सॉरी. दे वॉक अक्रॉस द रोड. आता रोड हा काय झाला, रोड हा नाऊन झाला. नाऊनच्या बिफोर आलेला आहे वर्ड अक्रॉस. ओके, आणि रिलेशन शो करतो आहे. दे वॉक, कुठे वॉक केलेला आहे, अक्रॉस दी रोड. सो अक्रॉस इज अ प्रिपोजिशन. ही इज अ ब्रेव बॉय. तर बॉय कोण आहे, बॉय इज अ नाऊन. कसा आहे तो, ब्रेव आहे. सो नाऊनला डिस्क्राईब करणारा वर्ड काय असतो, ॲडजेक्टिव्ह. सो अशा प्रकारे आपण काही मॉक टेस्ट पण घेणार आहोत आणि हे काही क्वेश्चन जे आहेत हे मोस्टली रिपीटेड क्वेश्चन आहेत जे लास्ट काही 4-5 इयर्समध्ये स्कॉलरशिप एक्झाममध्ये विचारलेले आहेत. असेच अजून भरपूर काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूयात नेक्स्ट काही मिनटामध्ये. आयडेंटिफाय नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह इन सेंटेन्स. तर सेंटेन्स लिहिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. द रिव्हर इज व्हेरी डीप. रिव्हर हा काय आहे, नाऊन आहे म्हणजे नदीचं नाव झालं, म्हणजे याचं कॉमन नाव. ओके, प्लेस आहे. सो रिव्हर इज अ नेम. सो आपण इथे नाऊन या कॅटेगरीमध्ये आपण रिव्हरला घेऊ शकतो.